त्यावेळेला हा तात्या विंचूचा गेटअप आणि हे सगळं कसं काय सगळं जुळून आलं होतं आणि मेन म्हणजे एक डिरेक्टर म्हणून तुमची ती अर्थात तुमचं ते विजन असणार. मी म्हटल्याप्रमाणे लक्ष्मी एक सिच्युएशन क्रिएट करायची, त्याच्यात लक्ष्मीकांत बेर्डेला टाकायचं का तुमचं स्क्रिप्ट तयार झालं. म्हणजे माझ्या डोक्यात थॉट असा आला होता का एका म्हणजे रामदास पाध्ये माझा जुना मित्र आहे, लहानपणीचा मित्र आहे. त्याचे वडील मला ओळख, त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये वडिलांनी मला म्हणजे त्या अर्धवट रावाच्या थ्रू मला हार घातला होता. कारण त्यावेळेला छोटा जवानच्या वेळेला लहानपणी त्यापासून मी रामदासला ओळखतो आणि रामदास आणि मी एका वयाचेच आहोत. तर रामदासचा एक कार्यक्रम होता आणि मी आम्हाला त्यांनी बोलावलं होतं आणि आम्ही सहज गेलो होतो. आणि रामदासचा कार्यक्रम पाहता पाहता मला डोक्यात थॉट आला का हा जो बावला आहे तो रामदास सगळ्यांना असं समजवतोय का तो बावला बोलतोय, वास्तविक आवाज रामदास काढतोय. आपल्याला माहिती आहे का रामदास हा उत्कृष्ट वेंट्रिलोक्विस्ट आहे. तो ब्युटिफुली, त्याला काय म्हणतात शब्दभ्रमकार, तो छान करतो आणि आपल्याला कळत नाही तो बोलतोय, पण लोकांना तो भासवतोय का बावला बोलतोय. म्हणून आता समजा हा बावला खरंच बोलायला लागला तर, खरंच जिवंत झाला तर, आणि तो बाहुल्यांचा म्हणजे शब्दभ्रमकार जर लक्ष्मीकांत बेर्डे असेल तर काय होईल. दिस वॉज अ थॉट इन माय माइंड. त्याच्यावरती स्क्रीन प्ले बांधला आणि मग तात्या विंचू आणि त्यांनी खूप छान पद्धतीने आजही ते तितक्यात मला वाटतं विकले जातात मार्केटमध्ये तात्या विंचूचे. हे म्हणजे तात्या विंचू आता सध्या टीव्हीवरतीच आहे ना, झी वरती आहे, झी टॉकीजवर आहे आणि जोरात आहे तिकडे. त्यामुळे त्या लोक आणखीन बघतात आणि प्लस झी5 वरती सुद्धा आहे. सो यू कॅन कीप वॉचिंग. युट्यूबला त्याचे काही क्लिप्स मिळतात, पूर्ण नाही मिळत चित्रपट, कारण तो कॉपीराईट प्रमाणे ते काढते. सो त्यांना ते क्लिप्स टाकतात, ते काय काय छोटे 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 क्लिप्स. पण आणि तात्या विंचू ही जी कॅरेक्टर आहे ती मी त्या 1993 मध्ये डोक्यात म्हणजे आली आणि आम्ही क्रिएट केली. आणि आज 2024 आहे आणि माझी नात सुद्धा तात्या विंचू बघायला एन्जॉय करते. हो येस. सो आय हॅव क्रॉस जनरेशन्स.